Headlines, Prayojak, Sofa Factory, the complete living solutions under one roof. दोन महिने देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधल्या घरावर पाळत अनेकांची पोलिसांकडून चौकशी. फडणवीसांना तुरुंगात टाकण्याची सुपारी पांडेंना कुणी दिली हे अद्याप अस्पष्ट. उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक. कसबा आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात होणार चर्चा. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी राज्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार. दिल्लीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची अमित शहांसोबत बैठक. बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचे मंत्रिमंडळ विस्ताराचे स्पष्ट संकेत. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा दणका. पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातल्या अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षा अखेर 8 दिवसांनी पुढे ढकलल्या. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर प्रशासनाला घ्यावी लागली दखल. मुंबईमध्ये वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट प्रशासनाकडून वीज दरवाढीचा प्रस्ताव. 18% वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव. गरीब आणि झोपडपट्टी धारकांना बसणार फटका. ठाण्यातील दुभाजक पाडणाऱ्यावर अखेर कळवा पोलिसांकडून गुन्हा दाखल. दुभाजक पाडणाऱ्या समीर भोईर या तरुणाला अटक. बीबीसीच्या बंदी घातलेल्या माहितीपटाच्या स्क्रीनिंगवरून दिल्लीतल्या जेएनयूमध्ये गोंधळ. लेफ्ट विंग आणि एबीव्हीपी कार्यकर्ते आमनेसामने. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. आज देशभरातल्या चित्रपटगृहांमध्ये शाहरुख खानचा पठाण चित्रपट होणार प्रदर्शित. थिएटर बाहेर मोठी सुरक्षा व्यवस्था. आणि आज माघी गणेश जयंती. राज्यभरातल्या गणेश मंदिरांमध्ये विशेष कार्यक्रमांचं आयोजन. बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी.